पाढ्यांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य बनवण्याची कृती. एक प्लॅस्टिकची बॉटल घेऊन त्याच्या सपाट पृष्ठभागात ॲडजस्ट होईल या प्रमाणात कार्डशीट घेऊन जेवढे पाढे आपल्याला लिहायचे तेवढे घरं आखून घ्यायची. या मोठी बॉटल असल्यामुळे ते 20 पाढे त्याच्यावर बसतील या प्रमाणात आडव्या उभ्या रेषा व्यवस्थित माप घेऊन आखायच्या. त्याच्यामुळे नंतर बॉटल फिरवताना पाढे व्यवस्थित समोर येतील. पाढे व्यवस्थित लिहिता येतील याप्रमाणे घरं आखायची आणि प्रत्येक चौकोनाच्या खालच्या बाजूला पाढे लिहायचे आणि वरच्या बाजूला 4 घरं सोडून तो पाढा कितीचा आहे हे आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळे पाढे मी खालच्या बाजूला लिहित आहे आणि 4 घरं म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 1 यासाठी ती 4 घरं सोडलेली आहेत. थोड्या वेळातच ते तुम्हाला कळेल. तर चौकोनाच्या वरच्या बाजूला 2-2 लिहिले आणि 4 घरं सोडून 2चा पाढा, मग 3चा, 4चा, म्हणजे ज्याचा पाढा आहे तो अंक वर आणि 4 घरापूर्वी जो अंक आपण लिहिलेला आहे त्याचा पाढा 4 घरं सोडून. मुलांना समजावं यासाठी लाल रंगाचा वापर करून मी संख्या कितीचा पाढा आहे ते लिहित आहे. पूर्ण लिहून झाल्यावर ह्याचा स्क्रीनशॉट काढून त्याचा वापर करता येईल. मुलांसाठी अतिशय मजेशीर पाढ्यांचे साहित्य आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मग पाढे लिहिताना तुम्हाला उपयोग होईल. त्यानंतर लिहिलेल्या पाढ्यांचा कागद बॉटलवर चिटकवायचा. कागद कापताना आणि आखताना माप घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक हँडमेड पेपर घेतलेला आहे कारण तो जरा जाड असतो आणि स्टिफ राहतो. ज्याप्रमाणे माप घेऊन आपण पाढे लिहिलेले आहेत त्याच मापाचे फक्त 2 लाईन आपल्याला कट करायचे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे खालच्या बाजूला पाढ्यांसाठी आणि वरच्या बाजूला तो पाढ्यांचा अंक लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर व्यवस्थित माप घेऊन तो हँडमेड पेपर उभा राहील यासाठी खालच्या बाजूला एक गोल आकार कापून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हँडमेड पेपर बसवायचा आहे. त्यासाठी हँडमेड पेपर 1 इंच मोठा घेऊन खालच्या बाजूला कट मारायचे जेणेकरून हँडमेड पेपर त्या गोलावर व्यवस्थित उभा राहील. आपल्या कार्डशीटपेक्षा थोड्या मोठ्या साईजचा हँडमेड पेपर म्हणजे बॉटल गोल फिरली पाहिजे याप्रमाणे बसवायचे. हँडमेड पेपरच्या खालच्या बाजूला जे कट मारलेले आहे त्याला थोडा फेविकॉल लावून त्या गोलावर चिटकवायचे म्हणजे बॉटलला सपोर्ट मिळेल. आणि खिडक्याबरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे. आता बघा 2चा, 3चा पाढा, 4चा पाढा, 5, 6 याप्रमाणे 20 पर्यंतचे पाढे लिहिलेले आहेत. आपल्या तालुक्याचा जो उपक्रम आहे रोज तारखेचा पाढा, रोज आपल्या तारखेनुसार तो पाढा विद्यार्थ्यांसमोर ठेवला तरी बाकीचे पाढे न